आणि म्हणून एवढे नियम तुम्ही आम्ही पाहिले तर नियमशास्त्र कुणीही पाळू शकत नव्हतं. म्हणून हा प्रभूला प्रश्न टाकण्यासाठी आलेला आहे की प्रभू मला अनंत काळचं जीवन किंवा सार्वकालिक जीवन मला पाहिजे. मी नियमशास्त्र वाचतो परंतु मला अनंत काळचं जीवन स्वर्गातील जीवन मृत्यूच्या नंतर मिळेल का? तर लेवीच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे माझे नियम पाळ. काय लिहा? कल्पना करा आज जर मी नियमशास्त्रात असतो तर 613 नियम, बापरे काय होईल माझं? इथं एक नियम आहे समजा उदाहरणार्थ 11:30 वाजता चर्च आहे, फक्त एकच धरा थोड्या वेळ टाइम ठरवून दिलेला आहे. किती वाजता येतो आम्ही? काय भक्ती तुमची मग? आता विचारा प्रभूच्या आत्म्याला की प्रभू मी स्वर्गात जाईल का? प्रभूचं काय उत्तर असेल? तुला टाइम माहित असून, तुला नियम माहित असून, तुला वार माहित असून, तुला वेळ माहित असून तू उशीर जर करत असेल आणि वरून तोंड घेऊन मला विचारतो सत्य आहे ना? तर स्वर्गात जाईल का? समझने वाले को कॉफी कॉफी नहीं काफी है, अरे इंग्लिश है. हालेलुया. समझने वाले को इशारा. हालेलुया. तर हे नियम दिलेले आहेत. म्हणून जुन्या काळातले आपण जर असतो त्या काळात तर नियम पाळणं फार कठीण असतं, बरोबर. आणि विधी जर दिले आहेत तुम्हाला मला विधीचा देखील अभ्यास केला तर खूप डीप मध्ये खोलवरती ह्या विधी दिलेल्या आहेत. पवित्र राहण्यासाठी, पाप क्षमासाठी सगळ्या एक एक विधी दिलेल्या आहेत. बलिदान करावं लागत होतं तर ते अवघड होतं आमच्या सारख्याला. पण बघा या ठिकाणी काय लिहिलं आहे यातून तुम्हाला मला शिकायचं आहे. वाचा गलती करायचं पुस्तक 3रा अध्याय. काय सुंदर आहे हे वचन, तुम्हाला समजेल, तुम्ही आशीर्वादित व्हा. म्हणजे जुन्या काळातलं जे उदाहरण आहे चांगल्या शंभरोने, म्हणजे कोणाबद्दल लिहिलं आहे माहित आहे का? प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल हे दर्शवलं जातं, त्याला मॅच केलं जातं, त्याला सांगितलं जातं, त्याच्या बरोबर जोडलं जातं. वाच 3 अध्याय 12